माझं नाव शुभांगी भद्र शेट्टे। मी आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे कॉन्टॅक्टचं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये यूज करतो त्याची आयडिया घेऊन मी एक जिओ ॲप्लिकेशन बनवलेलं आहे यूजिंग C Win32 SDK आणि कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी मी इंटरनली हॅशक्यू हे डेटा स्ट्रक्चर यूज केलेलं आहे। ते मी तुम्हाला त्याचे फीचर्स कोड रन करून दाखवते। I, Yogeshwar Shukla, hereby declare that by the end of master class in C, I will become an expert programmer in C language, measured against highest level of professional standards, equipped with depth provided by hardware, sharpness in logic provided by data structure and algorithms, and immense power provided by the operating system interface, and any company will be glad to have me as their core developer. सो हे मी माझं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे। त्यामध्ये मी हॉरिझॉन्टल स्क्रोल बार, वर्टिकल स्क्रोल बार इम्प्लिमेंट केलेला आहे। देन मी इथे एक मेन्यू बार ॲड केला आहे। त्यामध्ये मी ॲड, डिलीट, सर्च हे मेन्यूज ॲड केलेले आहेत। हे जे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत ते मी लाईन अप लाईन डाऊन करून असं आपण स्क्रोल करू शकतो। अशा पद्धतीने जेव्हा मी ॲडवरती क्लिक करेन त्यावेळेस माझी चाइल्ड विंडो ही एक क्रिएट होईल। त्यामध्ये मी आपण आपलं नेम स्टोर सेव्ह करू शकतो। मी जेव्हा ॲड कॉन्टॅक्ट्सवरती क्लिक करेन तेव्हा माझे हे सुहास शिंदे हे नाव इथे स्टोर होईल। इथे तुम्ही बघू शकता, इथे सुहास शिंदे हा कॉन्टॅक्ट इथे सेव्ह झाला। सो मी जेव्हा डिलीटवरती क्लिक करेन आता हे करण केंद्रे हे कॉन्टॅक्ट मला डिलीट करायचं आहे। जेव्हा मी इथे डिलीटवरती क्लिक करेन तेव्हा हा कॉन्टॅक्ट इथून डिलीट होईल। नंबर हॅज बीन डिलीटेड ओके केल्यानंतर हे बघा इथून तो कॉन्टॅक्ट डिलीट झाला आहे। अशाच पद्धतीने सर्च केल्यानंतर आपण इथे कॉन्टॅक्ट सर्च करू शकतो। कॉन्टॅक्टचा नंबर सर्च करते सो इथे मला असं दिसून येईल। हे मी फीचर्स यामध्ये एवढे असे ॲड केलेले आहेत। सो मी नेक्स्ट हा मी एक फ्लो चार्ट बनवलेला आहे की आपली विंडो क्रिएट ते डिस्ट्रॉय कशी होती इंटरनली। सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण EXE वरती डबल क्लिक करतो तेव्हा आपला फर्स्ट ऑफ ऑल फ्लो आपला विन मेन पासून स्टार्ट होतो कंट्रोल फ्लो आपला। त्यानंतर आपण जे क्लास क्रिएट केलेला आहे तो क्लास विंडोचा क्लास रजिस्टर करतो। त्यानंतर क्रिएट विंडो EX या API यूज करून आपण विंडो क्रिएट करतो। देन शो विंडो अँड अपडेट विंडो करून आपल्याला आपली विंडो स्क्रीनवरती दिसते। जेव्हा आपण काही पण इव्हेंट घडवून आणतो त्यावेळेस जो मेसेज आहे तो गेट मेसेज थ्रू आपल्याला मेसेज क्यू मधून मेसेज आपल्याला इथे त्या मेसेजची इन्फॉर्मेशन या मेसेज MSG नावाच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मिळते। सो ट्रान्सलेट मेसेज देन डिस्पॅच मेसेज केल्यानंतर तो मेसेज आपल्याला आपला फ्लो WND प्रॉक विंडोच्या प्रोसिजरकडे जातो। मग आपण WND प्रॉकमध्ये तो मेसेज कसा हँडल केलाय त्यानुसार आपल्याला आपलं आउटपुट दिसून येईल। देन जेव्हा मी इथे यावरती क्लिक करेन क्लोज बटनवरती त्यावेळेस मग
मेसेज सेंड होईल आणि पोस्ट क्विट मेसेज थ्रू w_quit मेसेज जाईल आणि एक्झिट प्रोग्राम रिटर्न फ्रॉम विन आणि आपली विंडो डिस्ट्रॉय होईल. सो हा नेक्स्ट आहे. म्हणजे मी जेव्हा माझं कॉन्टॅक्ट सेव्ह करते त्यावेळेस इंटरनली तो हॅश क्यूबमध्ये जाऊन कसं स्टोअर होतो, त्यामागे काय काय होतं त्याचा एक मी इथे फ्लो चार्ट बनवलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल हॅश क्यूब, त्यासाठी या स्ट्रक्चरचा एक पॉइंटर तयार करून मॅलॉक करून मी हा इन्स्टन्स तयार केला आहे आणि त्याचा ॲड्रेस आपल्याला या व्हेरिएबल पॉइंटरमध्ये मिळतो. सो हॅश क्यूब इंटरनली म्हटलं तर पॉइंटर्सचा ॲरे असतो. मी जेवढी बकेट साईज दिलेली आहे त्या बकेट साईजनुसार मी पॉइंटर्सचा ॲरे तयार करत आहे. सो मी बकेट साईज माझी 27 आहे, म्हणजे 0 ते 26 एवढा असा मला पॉइंटर्सचा ॲरे मिळेल. त्यानंतर मी या प्रत्येक पॉइंटर्सचा जो ॲरे आहे त्याच्या प्रत्येक इंडेक्सेसमध्ये मेंबर्समध्ये मी माझी डब्ल्यू सर्क्युलर लिंक लिस्ट क्रिएट करते आणि त्याचा जो हेड नोड असतो त्याचा ॲड्रेस मी यामध्ये स्टोअर करते. सो जेव्हा मी ॲड बटनवरती क्लिक करते त्यावेळेस माझी ही विंडो येते. मग मी एडिट बॉक्सेसवरती जे नेम आणि नंबर टाकलेला आहे तो जेव्हा मी ॲड कॉन्टॅक्ट करते त्यावेळेस w_command हा मेसेज w_procला जाईल. त्यानंतर मग मी गेट विंडो टेक्स्ट आणि याचा वापर करून मी त्या एडिट बॉक्सवरचा नेम आणि नंबर स्ट्रिंगवरती सेव्ह करते. 2 वेगवेगळे नंबर आणि नेम नावाच्या स्ट्रिंगमध्ये स्टोअर करते आणि मग ॲड की या फंक्शनला कॉल करून मी ते माझ्या हॅश क्यूला पाठवत आहे. देन हॅश क्यूमध्ये गेल्यानंतर काय होईल की आता समजा मी शुभांगी बद्रशेट्टी हे नाव सेव्ह करत आहे. सो मला आता माझे नंबर्स हे अल्फाबेटिकली स्टोअर होतात A to Z. सो त्यावेळेस आता मी माझं शुभांगी हे कितव्या इंडेक्सला माझा कॉन्टॅक्ट सेव्ह करायचा आहे त्यासाठी आपल्याला हॅश फंक्शन लागतं. सो हॅश फंक्शनला मी की म्हटलं तर माझे जे नेमची स्ट्रिंग आहे त्याचं जे फर्स्ट कॅरेक्टर आहे मीन्स येस, तो येस मी इथे की म्हणून पास करते आणि माझी बकेट साईज. इंटरनली हॅश फंक्शनमध्ये काय होईल, येस कॅपिटल येस मीन्स त्याची ॲस्की व्हॅल्यू आहे 83. जेव्हा मी कॅपिटल लेटर्समध्ये नंबर सेव्ह करेन त्यावेळेस त्याची रेंज जर 65 ते 90मध्ये असेल तर माझं तो कॅरेक्टर आहे की मॉड्युलस बकेट साईज +38 असं करून मला माझा इंडेक्स भेटेल. आणि जर मी स्मॉल लेटर्समध्ये करते तर त्यानं चेक करेल की बाबा याची ॲस्की व्हॅल्यू 97 ते 120 यामध्ये आहे का, त्यामध्ये असेल तर बकेट साईज +70 असं मॉड्युलस डिवाइड केलं जाईल माझ्या त्या कीला आणि मग मला अशा पद्धतीने इंडेक्स भेटेल. मग तो इंडेक्स इथे मला रिटर्न येईल की कितव्या इंडेक्सला मला माझं कॉन्टॅक्ट सेव्ह करायचं आहे. सो 18 आला. सो मी काय करेन, इन्सर्ट एंड माझ्या त्या 18व्या इंडेक्समध्ये जो माझी डब्ल्यू लिंक लिस्ट आहे त्यामध्ये मी माझा लास्टला इन्सर्ट एंडला माझा कॉन्टॅक्ट सेव्ह करत जाईन. त्यासाठी मी काय केले, त्या इंडेक्स म्हणजे पी हॅश क्यू त्यामध्ये ॲरो म्हणजे यामध्ये जो ॲड्रेस आहे तो मी पास करते त्या लिंक लिस्टचा आणि त्याला मी नंबर आणि स्ट्रिंग पास करते. म्हणजे या लिंक लिस्टमध्ये एंडला माझा तो नंबर सेव्ह होईल. अशा पद्धतीने मी अल्फाबेटिकली या लिंक लिस्टमध्ये माझे नंबर सेव्ह करते. जेव्हा मी माझी विंडो डिस्ट्रॉय करेन त्या टाईमला जे बी काही मी चेंजेस केलेले आहेत माझ्या लिंक हॅश क्यूमध्ये म्हणजे कॉन्टॅक्ट जे काही मी सेव्ह डिलीट केलेले आहेत ते सगळे चेंजेस बॅकला इथे मी एक फाईल तयार केलेली आहे त्यामध्ये मला माझा डेटा बॅकअप राहील. म्हणजे नेक्स्ट टाइम मी जेव्हा माझी विंडो क्रिएट करीन तेव्हा माझं प्रिव्हियस जे चेंजेस केलेले आहेत तेव्हा मला माझ्या ॲप्लिकेशनमध्ये दिसून येतील. त्यासाठी मी फाईल हँडलिंग यूज केलेले आहेत. म्हणजे फाईल ओपन करायचं, ज्यावेळेस माझी विंडो क्रिएट होते त्यावेळेस मी त्या फाईलमधून कॉन्टॅक्ट्स रीड करते आणि ज्यावेळेस माझी विंडो डिस्ट्रॉय होते त्यावेळेस मी त्या फाईल्समध्ये माझे चेंजेस राईट करते. अशा पद्धतीने मी माझं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे.